आज आपण एकदम सोपी भाजी बघणार आहे, जी पटकन होते आणि घरात काही भाजीला नसलं तरी अगदी चविष्ट आणि पटकन होणारी भाजी. ते म्हणजे वाळवणातले मठा मुगाचे वडे. वाळवणात आपण पापड करतो, कुरडया करतो, त्याचप्रमाणे भाजीसाठी हे मठा मुगाचे वडे तयार केले जातात. डाळींपासून आणि भरपूर प्रथिनं असल्यामुळे ही भाजी अतिशय पौष्टिक आहे, पटकन होणारी आहे आणि अतिशय टेस्टी लागणारी आहे. अशा प्रकारचे हे वडे असतात मठा मुगाचे भाजीसाठी. हे वडे जर तुम्ही घरी तयार केले नाही तर हे दुकानामध्ये सुद्धा आपल्याला उपलब्ध असतात. तेव्हा दुकानातनं घेतले तरी हरकत नाही किंवा घरी बनवले तर उत्तमच. त्यासाठी लागणारे हे साहित्य: मठा मुगाचे वडे, कांदा, लसूण, लाल मिरची, हळद, जिरं, मीठ आणि तेल. अगदी कमी साहित्यात आणि अगदी टेस्टी होणारी भाजी, कुठल्याही प्रकारचं वाटण न लागणारी भाजी. दुकानातनं वडे आणले तर प्रश्नच नाही, परंतु जर घरी आपल्याला हे वडे तयार करायचे असतील मठा मुगाचे, तर त्यासाठी साहित्याचं प्रमाण: 1 किलो मठाची डाळ, पाव किलो मुगाची डाळ, 1 ते 1.5 वाटी चवळीची डाळ. या सगळ्या डाळी भिजत घालायच्या आहेत जवळजवळ 4 तास. नंतर त्या पाण्यातून उपसून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा तुम्हाला जर मोठ्या प्रमाणामध्ये करायचं असेल तर गावी एक हे वाटण तयार करायची एक गिरणी असते, त्या गिरणीवरती हे पीठ वाटून आणायचं असतं. हे पीठ वाटताना त्याच्यामध्ये लाल तिखट तुम्ही किती प्रमाणात करतायत, 1 किलोचं तयार करायचं असेल तर त्याच्यामध्ये मोठी पाववाटी तिखट, पाववाटी बडीशोप, पाववाटी लसूण, चवीप्रमाणे मीठ, आलं आणि कोथिंबीर हे सगळं त्या डाळीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ते वाटण मिक्सरमध्ये किंवा मोठ्या चक्कीवरून मोठ्या प्रमाणात असेल तर ते पीठ दळून आणायचं आहे. अशा प्रकारचं हे डाळीचं पीठ तयार झाल्यानंतर एक मोठा झारा असतो, त्या झाऱ्याने कापडावरती हे वडे झाऱ्याने झारून घ्यायचे आणि ते उन्हात सुकवून घ्यायचे, म्हणजे आपले अशा प्रकारचे वडे तयार होतात. आणि हे वडे भाजीसाठी वापरले जातात. नुसती लाल मिरची खुडून सुद्धा ही भाजी केली जाते तरी पण, आणि लसूण टाकून, कांदा, लसूण, लाल मिरची, हळद असं टाकून ही भाजी अतिशय टेस्टी बनते. कुठल्याही प्रकारचं वाटण या भाजीला लागत नाही. भाकरीसोबत, चपातीसोबत ही भाजी अतिशय चवीला छान लागते. तेव्हा आज आपण आता करूया या वड्यांची भाजी. अशा प्रकारे हे वडे तयार करून घ्यायचे. आणि जर कोणी घरी हे वडे बनवत नसतील, आपण जर करत नसू घरी, तर दुकानातनं हे वडे आपल्याला रेडीमेड मिळतात, ते आपण आणायचे. ही भाजी तुम्ही अगदी अवश्य करून बघा. तुम्ही जर एकदा ही भाजी करून खाल्ली तर तुम्ही ती भाजी पुन्हा पुन्हा आवडीने खाल. इतकी छान चव असते. आणि सगळ्या डाळी मिक्स असल्यामुळे, म्हणजे भरपूर प्रथिनं त्याच्यामध्ये असतात डाळी असल्यामुळे, त्यामुळे ही भाजी नक्की पौष्टिकच आरोग्यासाठी. तेव्हा आता आपण कुठल्याही प्रकारचं वाटण तयार न करता अगदी सोप्या पद्धतीने नुसती मिरची खुडून, लसूण, कांदा, हळद, जिरं, मीठ टाकून ही भाजी बनवणार आहे. त्यात तुम्ही टोमॅटो जर तुम्हाला वापरायचा असेल तर टोमॅटो घातला तरी चालेल, पण कुठल्याही प्रकारच्या भाजीची जर तुम्हाला चव अगदी ओरिजिनल छान हवी असेल तर टोमॅटोमुळे ती चव बदलते. त्यामुळे मी ह्याच्यामध्ये टोमॅटो वापरत नाही, नुसतेच वडे घालून ही भाजी करते. टोमॅटो घालण्यापेक्षा अशी भाजी अगदी चविष्ट लागते. बघू शकता, हे आहेत रेडीमेड वडे. घरी केले तर आपण त्याच्यात बडीशोप, आलं, तिखट, मीठ, कोथिंबीर हे सगळं योग्य प्रमाणात आणि आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपण वापरू शकतो. त्यामुळे घरी केलेले वडे तर अतिशय उत्तमच. आणि तुम्ही रेडीमेड आणत असाल तर तशी ही भाजी छान लागते. हे वडे खानदेशामध्ये जास्त प्रमाणात ही भाजी तयार केली जाते. वड्यांची भाजी अगदी खानदेशात स्पेशल भाजी आहे आणि अगदी केव्हाही केली जाते. झटपट भाकरी चपातीसोबत खाल्ली जाते.
भाजी करण्यासाठी आपण तेल टाकून घेतोय. या भाजीला तेल थोडंसं जास्त टाकलं तर भाजी जास्त चविष्ट लागते. थोडंसं तेल तापल्यानंतर जिरं टाकून घेऊया. जिरं छान तडतडलं. लसूण जरा जास्तच घ्यायचा आहे. लसूण ठेचून घ्या किंवा बारीक चिरून घ्या. हिरवी मिरची घालून पण ही भाजी करतात, लाल तिखट वापरून पण ही भाजी करतात, किंवा ह्या लाल मिरची म्हणजे बेडगी मिरची किंवा अशी तिखट लवंगी मिरची मिळते लाल, ती मिरची जर भाजी तिखट हवी असेल तर तशी मिरची वापरा. तर लाल मिरची टाकून घेतली आहे, परतून घ्यायचं आहे छान. आणि आता भरपूर कांदा घालायचा आहे. या भाजीला कांदा भरपूर लागतो म्हणजे भाजीची चव छान येते. कांदा छान गुलाबीच्या रंगावरती आपण परतून घेऊया. हळद, कांदा परतून झाल्यानंतर हळद टाकायची म्हणजे मग ती तेलात जळत नाही. हवं असेल तर याच्यात 1 पोहा चमचा मिरची जर टाकायची नसेल तर साधं लाल तिखट टाकलं तरी भाजीला चव छान येते. आता रंग येण्यासाठी मी इथे काश्मीरी तिखट टाकून घेते. 1 चमचा काश्मीरी तिखट. आणि आता हे मी पाणी गरम केलं आहे, पाणी टाकून घ्यायचं. तुम्हाला भाजी किती प्रमाणात हवी आहे त्या प्रमाणात पाणी टाकायचं आहे. आणि थोडंसं शिजायलासुद्धा, वडे शिजायलासुद्धा पाणी लागतं, त्या प्रमाणात पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी छान उकळलं की मग हे वडे त्याच्यात टाकून घ्यायचे आहेत. वडे वाळल्यानंतर अशा प्रकारचे वडे तयार होतात. मी मगाशी सांगितलं वडे तयार करताना त्याच्यामध्ये अर्धी वाटी जिरं, अर्धी वाटी बडीशोप, आलं, लसूण, तिखट, मीठ हे सगळं पीठ वाटताना त्याच्यात म्हणजे डाळ वाटताना त्याच्यात टाकून घ्यायचं आहे. म्हणजे वड्यांना टेस्ट अगदी छान येते. पाणी उकळल्यानंतर आपण हे वडे त्याच्यात टाकून घेणार आहे. आता 5 मिनिटं हे वडे शिजू द्यायचे आहेत. प्रमाणात मीठ टाकून घ्यायचं आहे. गॅस मिडियम करून हे वडे आपण 5 मिनिटं शिजू द्यायचे आहेत. मीडियम गॅसवरती भाजी जर शिजू दिली तर भाजीला वरती तेलाचा तवंग छान येतो. ही भाजी पातळ स्वरूपात पण केली जाते किंवा सुकी करायची असेल तर पाण्याचं प्रमाण हे कमी घालायचं आहे, जेवढं वडे शिजण्यासाठी लागतं. अगदी आमशी रस्सा येईल अशा प्रकारे ही भाजीसुद्धा सुकी तयार करता येते आणि ती पण भाजी अतिशय सुंदर लागते. जेव्हा आपण आंब्याचा रस करतो ना तेव्हा तोंडी लावताना ही वड्याची भाजी सुकी करायची. अगदी लसूण, लाल तिखट, जिरं आणि कोथिंबीर घालून तुम्ही करून बघा. आंब्याच्या रसासोबत ही सुकी भाजी अतिशय चवीला छान लागते. आणि एरवी आपण भाजी भाकरीसोबत ही भाजी खाऊ शकतो. कुठल्याही प्रकारची भाकरी आणि चपाती. बहुतेक जणांना ही भाजी जास्त माहिती नाही आहे, कारण ही भाजी जास्त खानदेशातच केली जाते. भाजी शिजताना वरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया, म्हणजे कोथिंबीरची चव भाजीमध्ये छान उतरते. आणि शिजल्यानंतर परत वरून थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची. मिक्स करून घेऊया.
तर भाजी शिजली का आपण बघूया. हे बघा, भाजी छान शिजली आहे. आपण मठ मुगाचे वडे म्हणतो, म्हणून याच्यामध्ये मठाच्या डाळीचं प्रमाण हे जास्त पाहिजे. म्हणजे 1 किलो मठाची डाळ असेल तर पाव किलो मुगाची डाळ आणि 1 ते 1.5 वाटी आपल्याला चवळीची डाळ घालायची. भाजीत आपण अगदी 1 वाटी वडे जरी टाकले तरी भाजी करताना ते वडे अगदी दुप्पट फुलतात. त्यामुळे वड्याचं प्रमाण हे भाजी करताना व्यवस्थित, म्हणजे आपल्याला किती भाजी हवी आहे त्या प्रमाणात व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत वडे. भाजी आपली तयार झाली आहे, छान शिजली आहे. तर वरून आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. भाजी आता आपण सर्व करून घेऊया एका भांड्यात. तेव्हा तयार आहे आपली भरपूर प्रथिनं असलेली डाळींची वड्याची भाजी. बघू शकता, वडे अगदी छान शिजलेत. अशा प्रकारे शिजवायचे. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कांदा, लोणचं, नाचणीचा पापड